ट्रॉफी जिंकली आहे ती साई जय बोडगेश्वर बिचोलियम क्रिकेट टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय विपक्ष पेंडम स्ट्रायकर पेंडम क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल। साईचे बोडगेश्वर बिचलिम संघ पाहिला तर या संघाचे संघ मालक सन्मानश्री सिद्धेशी गावकर, तर दुसऱ्या बाजूला पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघ संघ मालक सन्मानश्री महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचा संघ। आणि आज नक्कीच दोन मालकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल, कुठचा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि त्यासाठी संघर्ष पाहायला मिळतोय या नाधवडेच्या मैदानावरती। पंचाचा इशारा येतोय, सामना सुरू झालाय, पॉवर प्लेचं निर्णायक षटक अर्थात हर्षद मातोंडकर यावेळी गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय, तर सलमीची बिनीची जोडी रजत कुडाळकर आणि रजत कुडाळकरच्या साथीला प्रथमेश ठाकरे पाहायला मिळतोय। पहिला चेंडू यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तेवढा चांगला नव्हता, कव्हर पॉइंट वरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अर्थात धाव घेण्याची तमाम शंका यावेळी समाप्त झाली आहे। अर्थात धावत संख्येचा श्री गणेशा कशा प्रकारे होईल पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघासाठी हे पाहणं औत्सुक्याचं राहील। हर्षद दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी शपलवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनीला घरंगळत जातोय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक यावेळी वेगाने आलाय, चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी, ज्या एकेरी धावसंख्येने प्रथमेश ठाकरे आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावसंख्येचा आरंभ होताना दिसतोय, तो धावफलकावर नाममात्र एक धाव धावफलकावरती। आता मात्र नक्कीच बॅटल पाहायला मिळाले, सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम, एका बाजूला हर्षद मातोंडकर तर दुसऱ्या बाजूला रजत कुडाळकर आपल्याला पाहायला मिळतोय। आघाडीचा अगदी बेधडक आक्रमक पविता असलेला खेळाडू रजत कुडाळकर यावी ऑन स्ट्राइक। हो, यावी बदल आली, त्या मिड ऑफच्या डोकीवरनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती, अर्थात जोपर्यंत चेंडूची फेकी होईल दुसऱ्या धावसंख्येकडे प्रयत्न पाहायला मिळतोय रजत कोडाळकरचा। महत्वपूर्ण सामना आज जबाबदारी असेल रजत कोडाळकर वरती, प्रथमेश ठाकरे वरती, धावसंख्येचा पाया कशा प्रकारे रखला जातोय पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघासाठी हे पाहणं औत्सुक्याचं राहील। दुहेरी धावसंख्येने रजत आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावफलक बदललाय, तो नाममात्र 3 धावा धावफलकावर बिनबाद। हो, यावी शपल झालाय, शॉर्ट स्कोर लेगच्या डोकीवरनं अगदी डीप स्कोर लेगला चेंडूला पाठवून दिलाय आणि या डावातील पहिल्या चौकाराची नोंद होते ती रजतच्या खाती 4 धावा। नक्कीच संघर्ष पाहायला मिळेल, गोमंत गोवा राज्यातील दोन तुल्यबळ संघ, अगदी टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर खेळाडू दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळत आहेत, एकमेकांचे कच्चे दुवे नक्कीच हेरत असतील। अर्थात या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं, टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मुख्य स्क्रीनवरती आपण पाहतोय आकर्षक बाईक्स आहेत, ज्या ज्या संघातील खेळाडू मॅन ऑफ द सिरीज असेल अर्थात त्या मालकाला हे मॅन ऑफ द सिरीज साठी मोटरसायकल आपल्याला पाहायला मिळेल। हर्षद राईट ओव्हर द विकेट, ओ यावी पुन्हा एकदा बदल आली, त्या चेंडू आलाय, एक टप्पा घेतोय डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार। आक्रमण करताना दिसतोय रजत, अर्थात इथं मदत करताना दिसतोय धावसंख्येची, धावफलक वेगाने बदललाय, दुहेरी अंकात पोहोचलाय, 11 धावा बिनबाद धावफलकावर। नाणेफेक ठरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघ। या सामन्यामध्ये हर्षद उर्फ केन मातोंडकर यावेळी सज्ज होताना दिसतोय, अगदी गोवा पोलीस सेवेत कार्यरत असलेला हा खेळाडू। ओहो, यावी खोलवा टप्प्याचा चेंडू बोट आकाशाच्या दिशेने पाहायला मिळत आहे, पंचांचं
शेवटचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा पवित्र पाहायला मिळालाय रजत कुडाळकरचा. अगदी पहिल्या गाडीच्या रूपात माघारी परतवला गेले रजत कोळाळकरला. खेळण्याचा अंदाज चुकला जातोय. अगदी मधल्या यष्टीवरचा चेंडू होता. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, हलकस अपील आपल्याला पाहायला मिळालं आणि पंचांनी दाद दिली आणि पहिल्या गाडीच्या रूपात माघारी परतवला लागेल. एक मोठा मासा गळाला लागलाय पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाचा. रजत बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज नंबर 3 वरती क्रिकेटमधील अतिशय महत्वाची जागा सूरज गावडे यावेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रथमेश ठाकरे याला साथ देण्यासाठी धावफलक पाहायला मिळतोय. 11 धावा, एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना स्क्रीनवरती आपण पाहतोय पेंडेम स्ट्रायकर पेंडेम संघाचा डगआउट. त्याचबरोबर पेंडेम स्ट्रायकर पेंडेम संघाचे संघ मालक सन्मानश्री महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचा संघ या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. फलंदाजी अगदी खोलवर पसरलेली, मात्र कुठचा फलंदाज या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी करतोय याकडे नक्कीच लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. प्रीतम बारी येतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक साही जय बोडगेश्वर बिचोलिम क्रिकेट टीम कडनं. हो, चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये खोदून काढलाय. चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय वेगाने हर्षद. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. ज्या एकेरी धाव संख्येने धावफलक पोहोचलाय 12 धावा एका गडीच्या मोबदल्यात. बॅटल पाहायला मिळत आहे गोवा विरुद्ध गोवा. गोवा राज्यातील दोन दर्जेदार संघ आज आमने सामने. ग्रंथिका जुळली आहे क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. एका संघाला विजय मिळेल, एका संघाला पराभव मिळेल. अर्थात कुठचा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल आजच्या रजनीमध्ये. साई जय बोडगेश्वर बिचोलीम की पेंडेम स्ट्रायकर पेंडेम, आणि या प्रश्नाचं उत्तर आजच्याच रजनीमध्ये मिळेल या सामन्यामध्ये. प्रीतम बारी पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट सूरज साठी. लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. स्वीपर कव्हरला अर्थी पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवलाय. फेकी अचूक नव्हती. एकेरी धाव मिळाली सूरज गावडेसाठी आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पाहायला मिळतोय 13 धावा एका गडीच्या मोबदल्यात. एकेरी धाव संख्येने सूरज गावडे आपलं खातं उघडतोय. स्ट्राईक देतोय आघाडीचा विनीचा फलंदाजा प्रथमेश ठाकरेकडे. चांगला चेंडू डाव्या स्टीवरता शॉर्ट स्कोर लेग वरती क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जीव घेणी धाव, धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अर्थात अपील झालंय, पाहावं लागेल. पॉपिन क्रीज पासून दूर पाहायला मिळाला होता फलंदाज प्रथमेश ठाकरे. अर्थात दुसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय. दुसरा मोठा मासा गळायला लागलाय पेंडेम स्ट्रायकर पेंडेम संघाचा. प्रथमेश बॅक टू द पॅव्हलियन. डुहरडाईचा सामना करो या मरोची लढाई करावी लागेल या सामन्यामध्ये. इथून संधी नाहीये पराभूत संघाला. जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल या स्पर्धेतना निरोप घ्यावं लागेल, गाशा गुंडाळावं लागेल. विजयी संघ थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल. शेवटच्या रजनीमध्ये त्या संघाला खेळण्याची संधी मिळेल. कुणाचा प्रवास चालू राहील, कुणाचा प्रवास
आजच्या रजनीमध्ये समाप्त होईल. 2 गडी बाद होत आहेत. 13 धावा धावफलकावरती. अगदी इथं मात्र ताळमेळ चुकला. कॉलिंग न होतं. क्रिकेट म्हटलं की कॉलिंग खूप महत्वाचं असतं. येस नो, होय नाही या शब्दांना खूप महत्वाचं असतं आणि 2 फलंदाजांमध्ये तो ताळमेळ चुकला. अर्थात प्रथमेश ठाकरेला धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागलंय. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये साहिश आरोलकर हा फलंदाज पाहायला मिळतोय. साहिल आरोलकर मोक्याच्या क्षणी खेळ उंचवणारा खेळाडू. अर्थात आज गरज आहे संकटमोचक फलंदाजी करावी लागेल पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघासाठी. प्रीतम राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू. चेंडू फिरकावून दिलाय. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. करतोय साहिल आरोलकर नावाचा फलंदाज. कणकणीत चौकार पाहायला मिळालाय. धावफलक वेगाने बदललाय. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पेंडिम स्ट्रायकर पेंडिम संघ प्रथम फलंदाजी करताना साहिल आणि साहिलच्या साथीला सूरज गावडे नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. प्रीतम बारी यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ऑब्रेक पद्धतीचा चेंडू कव्हर पॉइंटच्या डोकेवरना चेंडू टोलवलाय. डी पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. शर्तीचे प्रयत्न या चेंडूवरती झाले आहेत. अर्थात चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी 2 धावा घेण्याची संधी मिळत आहे साहिल आरोलकरला. अर्थात दुहेरी धावसंख्येने साहिल आरोलकर पोहोचतोय वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती. तर सांघिक धावसंख्या पोहोचली आहे 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रीतम राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डावे श्री सोडून जाणारा चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आहेत. चुकी झाली आहे प्रीतम बारीकडनं. अर्थात अतिरिक्त धाव मिळाली आहे पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाला. संघाची धावसंख्या बदलली आहे. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना क्वार्टर फायनलचा सामना डुअर डायचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तो या 2 गोमंतक भूमीतील 2 टीम्स मध्ये. यावेळी बॅकफुटला जातोय. चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. एकेरी धाव निघेल साहिल आरोलकर साठी आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पाहायला मिळतोय 21 धावा. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट टीम. 21 धावा 2 गडी बाद. सामना 5 षटकांचा 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी. साई जय बोडगेश्वर क्रिकेट टीम कडनं विचार विनिमय होतोय. उर्वरित 3 षटक कुठच्या गोलंदाजांमध्ये सुपूर्द केले जाईल. धावांवरती अंकुश लावला जाईल का. मेगा स्क्रीन वरती आपण पाहतोय अगदी आजच्या रजनीमध्ये या सामन्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत आमचे मायबाप क्रीडा रसिक. त्यांचंही खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्टँड गॅलरी मध्ये आपण पाहतोय अगदी या स्पर्धेचं प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी गॅलरी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि याच गॅलरीमध्ये बसून या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेताना दिसत आहेत. खेळाडू कक्ष आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीवरती गोलंदाज पाहायला मिळतोय डावकर शैलीचा नयन भगत. नयन भगत या खेळाडूचा विचार केला तर देवगड तालुक्यातील यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडची क्रिकेट स्पर्धा अगदी या खेळाडूने दणानून सोडली होती. तोच नयन भगत यावेळी षटक क्रमांक 3 हाताळताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक. पंचांच्या उजव्या साईने म्हणजे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा मारा असेल साहिल आरोलकर साठी. पहिला चेंडू यावेळी ड्राईव्ह केलाय. चेंडू जमलेला घरंगळी जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फेकीला विलंब झालाय. अर्थात या संधीचा फायदा उठवलाय
सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. सूरज गावडे आणि त्याच्या साथीला साहिल आरोलकर. धावफलक दोन्ही पुढे सरकलाय. 23 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. 5 षटकांचा विचार केला तर अगदी 50-50च्या घरामध्ये ही धावसंख्या न्यावी लागेल. कालच्या रजनीमध्ये पाहिलं तर धावांचा पाठलाग झाला नव्हता. ओ डाव्या स्टीवर चेंडू खेळण्याचा अंदाज चुकलाय. साईश यावी झेल खाली येताना दिसतोय आणि तिसरा गडी बाद होतोय. पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट संघाचा साहिल तंबूच्या आश्रयाला. अर्थात हेलिकॉप्टर्स म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो श्रेयश कदम यावी मैदानाच्या आतमध्ये. या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं काय लांब लचक फटके ठोकले होते. ज्या फटक्यांसाठी श्रेयश कदमला ओळखलं जात आहे. आता मात्र गरज आहे एकच संकटमोचक पारीची. ती पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट संघासाठी 3 गडी बाद झालाय. धाव फलक पाहिला तर 23 धावा प्रथम फलंदाजी करताना. तिसरं षटक नयन भगत हाताळतोय. अर्थात दुसऱ्या चेंडूवरती माघारी परतवलाय ते फलंदाजला. श्रेयश या उजव्या शैलीचा फलंदाज तर डावकर शैलीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. नयन भगत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळी ड्राईव्ह केलाय. चेंडू हलक्यात स्टेअर केलाय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावसंख्येकडे मोर्चा वळवला होता सूरज गावडेने मात्र नकार दिलाय. श्रेयश कदमला माहित आहे कुठेही जोखीम पत्करली जाणार नाही याची काळजी घेत अखेर रोखलं गेलं सूरज गावडेला आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पोहोचलाय 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. डाव्या उजव्या हाताची जोडगोळी सूरज गावडेचं किती धावांचं योगदान या सामन्यासाठी राहील अर्थात हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पेडनेम स्ट्रायकर पेडनेम संघ जर पाहिला तर फलंदाजी अगदी खोलवर पसरलेली मात्र मोक्याच्या क्षणी कुठचा खेळाडू खेळ उंचावतोय तर दुसऱ्या बाजूने साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ किती धावांवरती रोखण्यात यशस्वी राहील. चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जमलेला घरंगळीत येतोय. सुरुवातीला मिडॉनला पार केलाय. लॉंगनवरनं हर्षद मातोंडकर येतोय. चेंडूची फेकी करीपर्यंत एकेरीत धाव घेण्याची संधी. धाव फलक पाहायला मिळतोय. पाव षटकावरती 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा खर्च केलायत नयन भगतने आणि 1 गडी बाद केलाय. ओहो यावी मोठा फटका डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर अगदी सडक पर कडक बेधडक षटकार. साई जय बोडगेश्वर बिचोलीम संघाचा प्रमुख गोलंदाज त्या प्रमुख गोलंदाजावरती वार करताना दिसतोय. श्रेयश कदम अर्थात श्रेयश कदम ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातोय तो लांब लचक फटका निघालाय. धाव फलक वेगाने बदललाय. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू असेल. श्रेयश कदम त्याच्या साथीला सूरज गावडे ही जोडी मैदानावरती आज अस्तित्वाची लढाई असेल या दोन टीमसाठी. कुठचा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. डीप स्कोर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अर्थात एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल. जोखीम पत्करण्याची इथं मात्र आवश्यकता वाटली नाही श्रेयश कदमला. अर्थात 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ बाकी असेल. साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाकडनं कुठचे 2 गोलंदाज असतील जे कमीत कमी धावा या षटकांमध्ये खर्च करतील तर दुसऱ्या बाजूला श्रेयश कदमला कसं रोखायचं हा यक्ष प्रश्न साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाच्या समोर असेल. ते येणाऱ्या 2 षटकांवरती नक्कीच हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल.
आजच्या रजनीमधील महत्त्वपूर्ण लढत गोवा राज्यातील दोन संघ आमने सामने उभे टाकताना दिसत आहेत. एका बाजूला साई जय बोडगेश्वर बिचुलिम क्रिकेट संघ, संघ मालक सन्मान श्री सिद्धेशजी गावकर यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट संघ, संघ मालक सन्मान श्री महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचा संघ. आज नक्कीच प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे की कुठचा संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. गोलंदाजीच्या कमान सांभाळली जाईल. गोलंदाज यावेळी प्रीतम बारी आपल्याला पाहायला मिळतोय. आउटस्टेशन खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला श्रेयश कदम आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू पेडनेम स्ट्रायकर पेडनेम संघाचा. आणि नक्कीच हे बॅटल पाहायला मिळेल सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम. ओ यावी चांगला फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, डीप स्कोर लेग वरती फटका पाहायला मिळतोय. यावेळी क्षेत्ररक्षक हवेमध्ये झेपावताना पाहायला मिळतोय. संभाव्य चौकाराला रोखलं गेलंय. एकेरी धाव श्रेयश कदम साठी प्राप्त होताना दिसत आहे आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक बदललाय. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. माफ करा, 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. डावखर शैलीच्या सूरज गावडेसाठी लॉंग ऑन, मिड विकेट, डीप स्कोर लेग, शॉर्ट फाईन लेग, फ्लाइंग स्लिप, कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन आणि स्वीपर कव्हर. ओ यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जमलेला घरंगळीत येतोय. मिड विकेटला येतोय. साईश अगदी वेगवान फेकी करताना दिसतोय. एकेरी धाव निघाले. एकेरी धाव संख्येने धाव फलक बदललाय. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडच्या दिशेने श्रेयश कदम, दुसऱ्या बाजूला नयन भगत. अगदी दोन आयकॉन खेळाडू आमने सामने पाहायला मिळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ डाव्या स्टीवरती चेंडू, प्रयत्न जरूर झाला होता. पंचांचा इशारा येतोय. चेंडू अवांतर, चुकी झाली आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे. वाईट चेंडूसाठी नक्कीच रिव्ह्यूची दाद मागितली आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ साई जय बोडगेश्वर बिचोलिम क्रिकेट टीम. आमचे तिसरे ऑफिशियल्स नक्कीच जोडले जातील. आणि आता मात्र कौशल्य पणाला लागलेलं असेल. tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि अगदी याच यूट्यूब चॅनलवरती या निर्णयाची शहानिशा केली जाईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. चेंडू अवांतर असेल, चेंडू स्वेअर असेल म्हणजे अतिरिक्त धाव मिळताना दिसतंय पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट टीमला. 35 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. चौथ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. आतापर्यंत रोखून धरलंय पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट संघाला. किती धावांपर्यंत रोखलं जाईल आणि तो पाठलाग यशस्वी होईल का साई जय बोडगेश्वर बेचुलिम क्रिकेट टीम कडनं, की धावांचा बचाव केला जाईल पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट टीम कडनं. नयन राईट आर्म ओव्हर द विकेट श्रेयश साठी. हो यावेळी संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू येतोय अगदी मिडॉन वरती. मिडॉफचा क्षेत्ररक्षक मिडॉनला येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. एकेरी धाव निघेल ती श्रेयश कदम साठी आणि एकेरी धाव संख्येने 36 धावा 3 गडींच्या मोबदल्यात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सूरज गावडे त्याला अजूनही सूर गवसताना दिसत नाहीये या सामन्यामध्ये. हो यावेळी फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेग वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चौथा गडी बाद होतोय पेडनेम स्ट्रायकर पेडनेम संघाचा. सूरज गावडे यावेळी बॅक टू द पॅव्हलियन.
नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये संयम त्याचबरोबर आक्रमकता अगदी या संघाचा संकटमोचक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तो गुरुप्रसाद आरोस्कर यावेळी मैदानाच्या आतमध्ये इथून मोठी जबाबदारी असेल. श्रेयश कदमला कशा प्रकारे साथ देईल गुरुप्रसाद आरोस्कर, किती धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी साई जय बोडगेश्वर बेचलीम क्रिकेट संघासमोर उभं केलं जाईल ते पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट टीम कडनं. चौथं षटक 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक गडी बाद केलाय प्रीतम बारीने. धाव फलक पाहिला तर 36 धावा 4 गडींच्या मोबदल्यात आणि नाणेफेक जिंकली होती. साई जय बोडगेश्वर बिचलीम क्रिकेट टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय म्हणजे रणनीती पाहायला मिळत आहे की कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल तो पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट टीमला. गुरुप्रसाद यावेळी ऑन स्ट्राईक. प्रीतम बारी दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी चेंडू डाव्या स्टीवर पाहायला मिळालाय. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आहेत. अतिरिक्त धावेचा इशारा येतोय तो प्रीतम बारीच्या गोलंदाजीवरती. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 37 धावा 4 गडींच्या मोबदल्यात. षटक थोडस लांबताय प्रीतम बारीचं कारण फलंदाज पाहिले तर एक उजव्या शैलीचा फलंदाज एक डावखुऱ्या शैलीचा गोलंदाजाला वेळोवेळी टप्पा चेंज करावा लागतोय आणि त्याचंच उदाहरण पाहायला मिळालंय. हो यावेळी फटका येतोय लॉंगनवरती. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय हर्षद जोपर्यंत चेंडूची फरती करेल एकेरी धाव घेण्याची संधी मिळते ती गुरुप्रसाद आरोस्करला. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या डावातील 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. आता मात्र स्ट्राईक यांच्या दिशेने श्रेयश कदम ज्या खेळाडूवरती आज नजरा खेळल्या असतील युट्यूबच्या माध्यमातून हेलिकॉप्टर बॉयज म्हणून ज्याला ओळखले जातं मोठे फटके खेळण्यासाठी माहिर असलेला श्रेयश कदम यावेळी ऑन स्ट्राईक. हो हो काय फटका सजवलाय. चेंडू फेकून दिलाय डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. केलं होतं अगदी बॉडी बॅलन्स जर पाहिलं थोडस शेपल झालाय. चेंडू येऊ दिलाय आणि त्यानंतर एक जबरदस्त फटका म्हणावा लागेल. पुरी अगदी ताकद या फटक्यावरती पाहायला मिळाली आणि डीप स्कोर लेग क्षेत्रामध्ये एक चांगला फटका पाहायला मिळालाय 6 धावांसाठी. धावफलक बदललाय. 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या डावातील 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता इत्रिश्री करणारे षटक साई जय बोडगेश्वर बिचलीम क्रिकेट टीम कडनं कुणाकडे हे षटक सुपूर्द केलं जाईल आणि संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी विश्वास दाखवलाय संकेत वरती. संकेत किती धावा या षटकामध्ये खर्च करेल. अगदी कंजूशी करणारं षटक आपल्याला पाहायला मिळेल की दुसऱ्या बाजूने आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमण अपेक्षित असेल बचाव करावं लागेल गोलंदाज संकेतला. स्ट्राईक दिशेने गुरुप्रसाद आरोस्कर. नॉन स्ट्राईक दिशेने श्रेयश कदम आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत श्रेयशने 6 चेंडूंचा सामना केलाय. 16 धावांचं योगदान दिलंय. गुरुप्रसाद आरोस्कर 1 चेंडू 1 धाव पाहायला मिळते. संकेत राईट आर्म ओव्हर द विकेट. हो पहिला चेंडू यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न फेकी झाली आहे ती नॉन स्ट्राईक दिशेने. अगदी स्ट्राईक आपल्याकडे राखली आहे. श्रेयश कदमने धोका पत्करला होता जोखीम पत्करली होती नॉन स्ट्राईक वरती कारण गुरुप्रसाद आरोस्करचा कॉल नव्हता. कॉल दिला होता श्रेयश कदमने. एकेरी धाव निघाले. धाव कशाही प्रकारचे हो प्रत्येक धाव लाख मोला समान असेल. या सामन्यामध्ये धाव फलक बदललाय. 45 4 गड्यांच्या मोबदल्यात. 45 ला 4. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. एक कडवा आव्हान असेल. श्रेयश कदमला कसं रोखलं जाईल. संकेतला रणनीती आखावी लागेल. रणनीतीतील चातुर्य
इथं मात्र आणावं लागेल, गोलंदाजीमध्ये विविधता आणावी लागेल. श्रेयस कदमला रोखणं हे सहज सोपं नसेल, ती किमया करून दाखवावी लागेल साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट टीमसाठी. संकेत या गोलंदाजाला. पुन्हा एकदा शफल झालाय, यावी चेंडू डीप स्कोर लेग वरती फटका पाहायला मिळतोय. शतरक्षण सजवलंय, एकेरी धावीचं रूपांतर दुहेरी धावसंख्येकडे पाहायला मिळालंय श्रेयस कदमसाठी. 2 धावा निघालाय, धावफलक 2 ने पुढे सरकलाय. 47 धावा 4 गडींच्या मोबदल्यात. आतापर्यंत 2 चेंडू अतिशय सुरेख हाताळले आहेत. संकेतने अचूक लाईन अँड लेन ठेवलेली आहे आणि उर्वरित 4 चेंडू पाहावे लागतील कशा प्रकारे हाताळले जातील संकेत या गोलंदाजाकडनं. ओहो, काय फटका! शॉर्ट ऑन बॉल, वाईडेश लॉंगन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. मोचक फलंदाजी म्हणावी लागेल. संघ अडचणीत होता, वादळी खेळी पाहायला मिळाली. 8 चेंडू 24 धावांची बहारदार खेळी, अगदी लांब लचक फटके पाहायला मिळत आहेत. सांघिक अर्धशतक फलकावर लागलंय. 53 धावा 4 गडी बाद. आता मात्र विचार विनिमय करावं लागेल संकेतला. फलंदाज श्रेयस कदम आपल्या फलंदाजी मधनं संकेत देतोय गोलंदाजासाठी. यावेळी डीप स्कोर लेग वरती अगदी झेल दूर पाहायला मिळतोय. शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळाले आहेत. फेकीला विलंब झालाय, अर्थात दुसरी धाव यावी पूर्ण केली आहे श्रेयस कदमने. 2 धावा निघाल्यात, धावफलक बदललाय. 55 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. प्रयत्न नक्कीच असेल श्रेयस कदमचा की या 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका टोलवायचा. दुसऱ्या बाजूने विचार केला तर संकेतचा प्रयत्न असेल की 2 चेंडूंवरती कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल. शतरक्षण पाहिलं, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर वरती एक शतरक्षक. चांगला चेंडू पायामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्येकडे प्रयत्न, फेकी अचूक नव्हती. परिणामी गुरुप्रसाद आरोस्कर दुसरी धाव पूर्ण करताना दिसतोय. ज्या दुहेरी धावसंख्येने धावफलक पोहोचलाय 57 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल श्रेयस कदमचे. 10 चेंडूंचा सामना केलाय, 28 धावांचं योगदान आणि गुरुप्रसाद आरोस्कर 2 चेंडूंवरती एकेरी धाव. शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा चेंडू पाहावं लागेल संकेत कशा प्रकारे हाताळतोय. खूप महत्वपूर्ण चेंडू असेल कारण दुसऱ्या डावामध्ये साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट टीमला धावांचा पाठलाग करावा लागेल. हो, चुकी झाली आहे. फुल टॉस, फुल्ली लॉस करणारा चेंडू, खूपच लांब, डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर, गगनचुंबी, गगनभेदी षटकार. यावेळी समाप्त होताना दिसतोय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय, 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. वादळी खेळी पाहायला मिळाली, अगदी संकटमोचक फलंदाजी श्रेयस कदमची. बांद्र्याचा वंडर बॉयज म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तो श्रेयस कदम या सामन्यामध्ये चमकदार कामगिरी करताना दिसतोय. 11 चेंडू, नाबाद 34 धावांची बहादर खेळी. रजत कुडाळकर जे 10 धावांचं योगदान पाहायला मिळालं. प्रथमेश ठाकरे ज्यांनी 2 धावा जमवल्या, सूरज गावडे ज्यांनी 3 धावा जमवल्यात आणि साहिल अरोलकरच्या 9 धावा. गुरुप्रसाद आरोस्कर 1 या धावसंख्येवरती नाबाद राहतोय आणि 5 षटकांमध्ये 63 धावा 4 गडी बाद. गोलंदाजीमध्ये पाहिलं तर हर्षद मातोंडकर
ज्याने 11 धावा खर्च केल्या एका षटकामध्ये, एक गडी बाद केलाय. इकॉनॉमी पाहिलं तर 11.00. प्रीतम बारी ज्यांनी 2 षटकांमध्ये 22 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केलाय. इकॉनॉमी पाहिलं 11.00. नयन भगत ज्याने एक षटक हाताळलं, 11 धावा खर्च केलाय, एक गडी बाद केलाय आणि इकॉनॉमी 11.00. आणि संकेत ज्याने एक षटक हाताळलं आणि या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या आणि याच 18 धावा विजय आणि पराभव मध्ये अंतर निर्माण करणाऱ्या असतील. पाहूया दुसऱ्या डावामध्ये क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. या सामन्यामध्ये कुठचा संघ बाजी मारतोय? दोन्ही गोव्यातील संघ, गोमंतक भूमीतील. आणि नक्कीच जाता जाता म्हणावं लागेल, जिस हाथों से जखम दिया उसी हाथों से मरहम लगाना पडेगा. काय घडतंय या सामन्यामध्ये ऐकूया. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मराठीचा गोड मंजूळ आवाज अमोल जमदाडे सर यांच्या आवाजामध्ये दुसऱ्या डावाला प्रारंभ होईल. टेंगुडीजी त्याचबरोबर प्रदीपजी देऊळकर. आजच्या रात्रीतील शेवटची लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. त्यामध्ये साईजे बोडगेश्वर बिचोलेम क्रिकेट टीमने नाणेफेक जिंकत प्रथमतः फिल्डिंग केली आहे. प्रेनेम ट्रॅकर्स गोवा क्रिकेट संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केले आणि या आमंत्रणाचा स्वीकार करत महत्त्वाच्या लढतीमध्ये जबरदस्त नॉक श्रेयस कदम हेलिकॉप्टर बॉय 11 बॉलमध्ये 34 धावांचा अफलातून झंझावात आपण त्याचा पाहिला आणि त्याच्या फटकेबाजीच्या जोरावरती एक सन्मानजनक टोटल फायटिंग टोटल 63 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रेनेम ट्रॅकर्स गोवा क्रिकेट संघाचा धावफलक 64 धावांचं लक्ष्य विजयासाठी दिलंय. साईजे बोडगेश्वर बिचोलेम क्रिकेट टीमच्या समोर दोन्ही गोमंतक भूमीमधील मातब्बर संघ एकमेकांच्या समोर आलेत. आज एक संघ गोव्याला जाताना थोडासा टेन्शन मध्ये जाईल. एक संघ जो 9 तारीखला पुन्हा एकदा याच मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. आज तो कोणता संघ असणार आहे ते देखील पाहावं लागेल. आमच्या कासाडे गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाशजी तिलोडकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहोत. इतक्या रात्री ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. धन्यवाद प्रकाशजी तिलोडकर. यानंतर आपण लकी कुपन काढणार आहोत मुख्य मंचावरती. प्रदीपजी देऊळकर आपल्यासोबत काही वेळासाठी जोडले जाणार आहेत आणि लकी कुपनच्या प्रतीक्षेमध्ये अनेक प्रेक्षक आहेत जे वाट बघतात. नक्की हे सगळं चालू आहे ते तुमच्यासाठीच चालू आहे, काही टेन्शन घेऊ नका. लकी कुपन आपण काढणार आहोत, ते भाग्यवान विजेते आपल्याला मिळतील आणि त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करा. थोडीसा हा सामना आपण पुढे घेऊन जाऊयात आणि लगेचच ती लकी कुपन आपण काढूयात. सामना चांगला आहे, शेवटची लढत आहे. शेवट कोणासाठी गोड होईल ते देखील पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती निजीकोड्यातलं पहिलं षटक गवरेश नागवेकर बॉलिंग ट्रॅकवरती तयार. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून त्याच्या समोर स्ट्रायकिंग एंडला प्रशांत गरत पुढे आला. जबरदस्त फटका, टोचा वापर केला. बॉल स्वीपर कव्हरला जाईल. सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न देखील झाला आणि झटपट वेगात 2 धावांची लहर येते. प्रशांत गरतने खातं ओपन केले. टीमचा आयकॉन खेळाडू साई जोरेच्या साथीला डावाची सुरुवात करतोय. गोमंतक भूमीतील दोन्ही मातब्बर संघांची ग्रंथिका पत्रिका पुन्हा एकदा याच स्पर्धेत एकाच रात्रीत दुसऱ्या वेळेला जोडली गेली. आणि या अगोदरची जी मॅच झाली होती ना, त्या मॅच मध्ये प्रेनेम ट्रॅकर्स गोवा संघाने पराभव केला होता साई जे बोडगेश्वर क्रिकेट टीम बिचोलीमचा. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आली आहे. धावबाद करण्याचा प्रयत्न देखील झाला, तो प्रयत्न असफल ठरला.
थोडेसे नाराज आहेत गौरेश स्वतःवरती. मात्र या अगोदर काय घडलं याचा विचार क्रिकेटमध्ये करून चालत नाही, तर पुढे तुम्हाला काय करायचं आहे याचा विचार करावा लागणार आहे. जे घडून गेलंय ते सोडून द्या, पुढे काय करायचं आहे याचा विचार करावा लागणार आहे. आपण ऍक्शन रिप्ले पाहतो तर लेन बॉल होता, बॅकफुटवरती सरकले, कव्हर्सला खेळायचं होतं, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये त्याने फेकी गौरवच्या दिशेने केली आणि गौरवने तो हाफ चान्स इथे गमावलाय. संधी होती ती दवडली. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तो तयार झाला. स्ट्रायकिंग येईल डावखुरा बॅटर साई झोरे. अनेक वेळेला हे सगळे खेळाडू एकमेकांच्या संघातून खेळलेत, आज एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. औचित्य आहे सिंधू नायक चषक 2026चा हा क्रिकेटचा रणसंग्राम. शानदार आयोजन कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितीजी राणेसाहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. गौरेश तयार, घुंगरू और पिच बॉल मिडॉनला क्लिअर केले. बॉल लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर फरार. येतोय संजीवनी सिंधू नायक चौकार. जी सुतार चेतन कुठारकर सर काम पाहताना पाहायला मिळत आहेत. आमच्या सोबत गुणलेखन करतायत प्रवीण लिंगायत, त्यांचंही आपण स्वागत करूया. शेवटची लढत कोणासाठी गोड होईल आणि उद्याच्या रात्रीमध्ये देखील आपण जर पाहिलं तर खूप चांगले खेळाडू या मैदानावरती उपस्थित होणार आहेत. त्यामध्ये जितू शेलार, अनिकेत पाटील, रोहित पाटील, राज पाटील, सौरभ मात्रे, कुणाल राव. फेअर डिलिव्हरी आहे. टीव्ही अंपरने हा डिसिजन कळवलाय. दक्ष पाटील, सुमित भोईर, अजय मडवी, भावेश म्हात्रे, हिमांशु म्हात्रे, मनोज जोशी, हर्षद शिलार हे सगळे खेळाडू उद्या स्पर्शिका 11 टीम मधून खेळताना पाहायला मिळतील. महेश नानगोडे अँड टीम उद्या देखील ऋतिक गजर देखील खेळताना पाहायला मिळेल. बैरी भवानी क्रिकेट टीमच्या माध्यमातून इतर सगळे पुण्यातील खेळाडू उद्या खेळत आहेत. त्याचबरोबर अनेक चांगले खेळाडू. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर तयार. और पिच बॉल त्याला फिरवलंय, टाइम केलंय, बॉलला धाडलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर, मिडी विकेट सीमारेषेच्या पार. येतोय शानदार षटकार. ओघ वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून होतोय. साई झोरेने ते काम केलंय. 2 चेंडूमध्ये 10 धावा त्याच्या खात्यावरती आहेत. प्रशांत घरत खेळतोय 3 वरती. टीमची धावसंख्या 13 आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा अक्षरशः कुठलेत. गौरेशच्या विरोधामध्ये ही बॅटिंग होते. प्रेक्षक थोडेसे चिंतित असतील की नेमकं काय चाललंय मैदानामध्ये. ज्या खेळाडूचा बोलबल आहे, ज्या गोलंदाजाचं वर्चस्व आपण पाहिलंय, ज्याने सुपर ओव्हरची षटक टाकलेलं देखील आपण पाहिलंय बाबा परब मित्रमंडळ मालवणच्या स्पर्धेमध्ये, ते षटक नक्की प्रेक्षकांच्या लक्षात राहील. 4 धावा डिफेंड करताना हा खेळाडू पाहायला मिळाला. त्याच्या विरोधामध्ये 4 बॉलमध्ये 13 धावांचा झंझावात. साई झोरेचा 2 चेंडूमध्ये 10 धावांचा विस्फोटक अंदाज आणि त्याचबरोबर प्रशांत घरतच्या 2 चेंडूमध्ये 3 धावा. टीमची धावसंख्या 13. पाठलाग करायचंय 64 धावांचा. उद्या दर्शन बांदेकर देखील या मैदानावरती खेळतोय. रिव्हर्स खेळलेत, उलटा खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल फ्लाइंग स्लिप कडे, सिंगल कंप्लीट होईल. एकच धाव. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये जे संघ खेळत आहेत ते संघ नायक आणि संघ मालक कृपया लक्ष असू द्यात. युट्यूबच्या माध्यमातून देखील सगळेजण आमच्या सोबत अजून जोडले गेलेले आहेत.
तर उद्या तुमचा जो रिपोर्टिंग टाइम आहे तो बरोबर संध्याकाळी 4 वाजता आहे आणि सामन्याला 4:30 वाजता सुरुवात होणार आहे. यावेळेला बॅकफूट पंच केलंय, पॉइंटला क्षेत्ररक्षक हेरलंय आणि खूप चांगला झेल टिपला. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर प्रशांत घरतचा खेळ संपला, तो मैदानाच्या बाहेर चालला. पहिला धक्का बॅटिंग टीमला. उद्याच्या रात्रीमध्ये महेश नानगुडे, प्रशांत गायकवाड, ऋतिक गुजर हे खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतील. वसीम शेख, ललित चौधरी, विकी कलमे हे खेळाडू उद्याच्या दिवशी येत आहेत. नक्की या खेळाडूंचा खेळ देखील तुम्ही पाहणार आहात. धनंजय भिंताडे देखील उद्याच्या रात्रीमध्ये खेळतोय भैरी भवानी क्रिकेट टीम मध्ये. अनेक चांगले खेळाडू उद्याच्या दिवशी खेळत आहेत. 14 धावा टीमच्या फलकावरती पाहायला मिळतील. 2 बलाढ्य संघांची गाठ महत्वाच्या लढतीच्या निमित्तानं जुळली गेली आहे. या सामन्यातला विजेता संघ या मालिकेच्या सुपर 4 मध्ये जाणार आहे आणि त्यासाठीची ही लढाई आहे. पराभवाची परतफेड एकाच रात्रीमध्ये एकाच स्पर्धेमध्ये करण्याची संधी साईजय बोडगेश्वर बिचोलीम समोर आहे आणि दुसऱ्या बाजूला विजय रथ पुढे घेऊन जाण्याची संधी पेरनेम ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघाला आहे. काय घडणार आहे मॅच मध्ये? सामना अजून बाकी आहे. 14 धावांवरती अजून एक मोठा धक्का बॅटिंग टीमला मिळालाय. डीप स्क्वेअर लेग का मिड विकेटच्या दिशेने झेल टिपला गेला. साई झोरे ज्याने खूप चांगला सुरुवातीला खेळ दाखवला त्याचा अंदाज चुकला. 4 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान देऊन साई झोरे मैदानाच्या बाहेर चालला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. प्रीतम बारी टीमचा आयकॉन खेळाडू. स्ट्राईकला प्रीतम बारी तयार. टीमचा आयकॉन खेळाडू समर्थ गवसला साथ देण्यासाठी, सुपरमॅनला सावध करण्यासाठी, साथ देण्यासाठी 14 वरती 2 विकेट. चांगला बॉल आहे. वेग आणि अचूकता याचं मिश्रण या चेंडूमध्ये पाहायला मिळालं. प्रथमेश ठाकरेच्या माध्यमातून फलंदाजीमध्ये तो एफर्ट देता आला नाहीये, मात्र ती कसर गोलंदाजीमध्ये पूर्ण करण्यासाठी हा खेळाडू आपलं योगदान देताना पाहायला मिळेल. फलंदाजीमध्ये थोडंसं नाराज केलं प्रेक्षकांना, मात्र ती कमतरता मी माझ्या गोलंदाजीमध्ये पूर्णतः भरून काढेन या आत्मविश्वासाने तो बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. मात्र त्याच्या आक्रमकतेला थंडगार करण्यासाठी बॅटिंगसाठी प्रीतम बारी तयार आहे. चांगला फटका लांबून खेळ आहे. धीम्या गतीचा फटका आहे. त्यानंतर चेंडू डीप स्क्वेअर लेगला डीप मध्ये चाललाय. फेकी आली आहे. सिंगल पाहिलं मी ते. एकरी धावांनी धावसंख्या बदलेला. फलकावरती 15 धावा. उद्याच्या रात्रीमध्ये मनोज 11 कसवन, स्पर्शिका 11 डोंबिवली, बैरी भवानी 11 वैभववाडी, नादवडे 11 हे संघ उद्याच्या रात्रीमध्ये खेळत आहेत. 15 धावा टीमच्या खात्यामध्ये. चांगला बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी, पाण्यामधून डुबकी मारत जावं अशा पद्धतीचा बॉल. अंदाज झाला नाहीये स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला, त्यामुळे हा डॉट बॉल आलाय.
प्रथमेश ठाकरे पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, त्यानंतर टिंब चेंडू, त्यानंतर एक धाव, त्यानंतर पुन्हा एक टिंब चेंडू. पुढचा बॉल प्रथमेश ठाकरेचा लेग वरती, त्याच्यावरती केला हल्ला, अक्षरशः तुटून पडलाय, बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रचंड वेगामध्ये येतोय सिंधू नायक, चौकार. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. 19 धावा फलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाठलाग करायचा आहे 64 धावांचा. अवेत फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला, विकेट आला आणि मैदानामध्ये फलंदाज आउट झालाय. समर्थ गवस पण काढणार आहोत, जे पुरुषांसाठी आहे. स्मार्ट वॉच, त्यासाठी जे भाग्यवान विजेते आपण निवडणार आहोत लकी कुपनच्या माध्यमातून. आणि आपल्या सोबत प्रदीप देऊळकर मुख्य मंचावरती जोडले जातील. नक्कीच अमोल, आता मात्र प्रेक्षक आपापल्या किशनमध्ये हात घालत असतील. तिकीट आणि तो लकी नंबर कोणाचा येईल, भाग्यवान प्रेक्षक कोण असेल आजच्या रजनीमध्ये, आणि त्याची उत्सुकता नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पुरुष गटातील दुसरं कुपन, अगदी हातामध्ये प्रत्येकाने आपापले कुपन्स घेतलेली असतील. आणि काय लकी नंबर असेल, कोण असेल भाग्यवान लकी प्रेक्षक. आणि लकी कुपन आहे 1 2 5 6 1256. हा लकी कुपन आहे. आणि कुणाच्या जवळ हे नंबर असेल तर तिकीट घेऊन यायचं आहे. चांगली गोलंदाजी गौरेशच्या माध्यमातून होते. घुंगरू चांगली बॉलिंग रिदम मध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 ओव्हरचा खेळ संपला. समीकरण आता मात्र थोडस अवघड होत जाते बॅटिंग टीमसाठी. इथून तुम्हाला गिअर शिफ्ट करावा लागणार आहे. और पिच बॉल हवेत खेळत लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक साधा सोपा लॉलीपॉप हातामध्ये आलाय. विकेट नंबर 4. सन्मान श्री सुनीलजी नारकर उद्योजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दुसरा पुरुष गटातील भाग्यवान प्रेक्षक आम्हाला मिळतोय. मनपूर्वक अभिनंदन. टॉर्च साठी दुसरा भाग्यवान प्रेक्षक मिळालेला आहे. अजून एक लकी ड्रॉचं कुपन आम्ही या बॉक्स मधनं काढणार आहोत, त्यामुळे चिंता करू नका. अजून तुम्ही प्रयत्न करताना आम्हाला पाहायला मिळतील. आणि तो तिसरा भाग्यवान प्रेक्षक कोण असेल, ओव्हर टू कॉम बॉक्स. काही वेळात आपण ते देखील कुपन काढणार आहोत, त्यामुळे प्रेक्षकांनी अजिबात नाराज होऊ नका. तुमचं कुपन कोणत्याही क्षणी येऊ शकतं, मात्र त्यासाठी अट आहे, तुम्हाला इथे थांबावं लागेल. 20 धावा फलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर वाढतंय. 44 धावांची अजून गरज आहे बॅटिंग टीमला.
साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाला गरज आहे अजून 44 धावांची. प्रीमियम ट्रॅकर्स गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये गौरेश नागवेकर चांगली बॉलिंग करतोय. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि 1 विकेट त्याने आतापर्यंत मिळवली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरला. 2 गडी आतापर्यंत त्याने या मॅच मध्ये मिळवलेत. 3 बॉलचा अजून खेळ बाकी आहे. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग केलंय. चेंडूचा वेग वाढवण्याचा प्रयत्न आणि त्यामुळेच ओव्हर स्टेपिंग केले. त्यासाठी टीव्ही अंपायर यांच्या निर्णयाला चॅलेंज केले फिल्डिंग टीम गौरेशने. आपण पीसी रूम मध्ये जाऊयात. 20 धावा फलकावरती आहेत. वेगवेगळ्या अँगलने तपासणी करून घटनेच्या खोलामध्ये जाऊन निर्णय येईल. लकी कुपन भाग्यवान विजेता कोण होणार आजच्या तिसऱ्या स्मार्ट वॉचचा. नो बॉल. टीव्ही अंपायरने तो डिसिजन कळवलाय. इट्स अ नो बॉल. त्यामुळे रिव्ह्यू लॉस्ट केलाय फिल्डिंग टीमने आणि फ्री हिटचा बॉल. त्यामुळे कितीही झोप आली असली तरी उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेचलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू सोबत व्हॉलीबॉल खेळल्यानंतर परतीची फेकी आली आहे. 2 धावांचा कालावधी आहे. झटपट वेगात 2 धावा इथे येतात. धावसंख्या 2 ने वाढली आहे. 22 धावा 23 धावा फलकावरती आहेत. गौरेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 1 विकेट त्याने या ओव्हर मध्ये मिळवली. 1 नो बॉल देखील आपण त्याचा पाहिला. स्ट्रायकिंग गेला डावखुरा बॅटर तयार होईल. नयन भगत ज्याच्यावरती प्रेक्षकांचं लक्ष आहे. चांगला फटका प्रॉपर कनेक्शन आहे. टाइम केलंय बॉल. ओ काय एफर्ट दाखवलाय. जबरदस्त एफर्ट आहे. 100 पैकी 100 मार्क्स द्यावे लागतील या एफर्टला. काय फिल्डिंग केली आहे. प्रथमेश ठाकरे ये हात मुझे दे दे ठाकरे. षटकार परतवलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. स्ट्रायकिंग येईल फलंदाज तयार. तुम्ही ज्या वेळेला तुमचा एफर्ट दाखवताना तुमचं योगदान देता संपूर्ण संघाचा कॉन्फिडन्स वाढतो. क्लिक केलाय बॉल. फक्त दिशा दिली आहे. टाइम करण्याचा प्रयत्न आहे. ते तुम्हाला प्रतिकार करावा लागेल. समोरच्या संघाच्या खिशामध्ये हात घालून तुम्हाला विजय खेचून आणावा लागेल आणि त्यासाठी संपूर्ण समर्पण या मॅच मध्ये तुम्हाला द्यावं लागेल. 12 बॉलचा खेळ आहे. टीमची धावसंख्या फक्त फलकावरती 26 तुम्ही पाहताय. जिंकण्यासाठी अजून 38 धावांची आहे आवश्यकता. 12 बॉल 38 ची गरज. 12 चेंडू 38 धावा. साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट टीमच्या समोर मोठं आव्हान आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान छोटं किंवा मोठं नसतं जोपर्यंत ते पूर्ण होत नसतं. आणि त्यामुळेच जरी हा सामना बॅटिंग संघासाठी थोडा अवघड वाटत असला तरी कोणत्याही क्षणी सामना बदलू शकतो. त्यासाठी 12 चेंडूंचा अवधी आहे. आणि जरी प्रेक्षक घराकडची वाट बघत असले तरी कधीही लकी कुपन मध्ये तुमचा क्रमांक येऊ शकतो. त्यामुळे नक्की थांबा. नशीब अजमावा. नशीब कोणावरती कधी खुश होईल सांगता येत नाही. 12 बॉल मध्ये 38 ची आवश्यकता आहे. महत्वाचं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होईल. महेश बाडकर मॅडी या टोपण नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. गोवन राज्यामध्ये गोवन क्रिकेट मधील अजून एक धुरंधर खेळाडू. आता मात्र दोन्ही संघातील खेळाडूंना आपली ती बाजी लावावी लागणार आहे. इथे जिंकणं हा पर्याय आहे दोन्ही संघांसमोर. बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालेत. ऑफ टिकच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलची घोषणा इथे होते. 1 धाव एक्स्ट्रा. त्याचबरोबर 1 धाव देखील पूर्ण केली आहे. बॅकअप दूरवरती आहे. मात्र 2च धावा टीमच्या खात्यामध्ये वृद्धिंगत होतील. मुख्य मंचावरती आपण पाहतो आमचे सगळे मान्यवर सुनीलजी नारकर साहेब आहेत. त्याचबरोबर इतर आमचे सगळे सन्मान्य मान्यवर प्रदीपजी मांजरेकर, बाबा कोकाडे, आमचे उपनगराध्यक्ष प्रदीपजी रावराडे साहेब आणि इतर सर्व आमचे सन्मान्य मान्यवर मुख्य मंचावरती तुम्ही पाहताय.
सगळ्यांचं स्वागत आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी, त्याचबरोबर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रिक्वायर्ड रन रेट 18च, 28 धावा फलकावरती आहेत. हवेत बॉल, फटका फसलाय, चूक केली आहे आणि त्या दरम्यान गोलंदाजाने देखील चूक केली आहे. झेल सोडला महेश बाईडकरने. आणि गोलंदाजी करताना ज्या वेळेला तुमचा बॅलन्स पुढे जातो, कमी कालावधीत तुम्हाला मागे येऊन तो झेल जेच करायचा आहे आणि त्यामुळे अंदाज देखील थोडासा चुकला. एवढं सोपं नाहीये, कारण जे क्रिकेट खेळतात त्यांना हे नक्की माहिती आहे, गोलंदाजी केल्यानंतर पुन्हा एकदा त्या झेलपर्यंत पोहोचणं थोडंसं अवघड नक्की जातं. तो प्रयत्न केला महेश बाईडकरने. 29 धावा. दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानामध्ये खेळत आहेत. बॉल हवेत आहे. साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाचे दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानामध्ये आहेत. त्यामुळे जिंकण्याची आशा अपेक्षा साई बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाला अजून देखील आहे. लढावं लागेल. पेरनेम ट्रॅकर्स गोवा क्रिकेट संघाचा मॅडी गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दहा चेंडू 33 धावांची अजून आहे आवश्यकता. त्यामुळे येणाऱ्या 4 बॉल मध्ये तुम्हाला 2 मोठे फटके खेळायचे आहेत. और पिच बॉल लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सनसनीत दणदणीत षटकार. महत्वाच्या क्षणी तो फटका आलाय. 9 चेंडू 27चं समीकरण झालंय जिंकण्यासाठी साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघासमोर. थोडंसं टेन्शन फिल्डिंग टीमचं वाढवणारा फटका, विचार करायला भाग पाडणारा फटका, सोचने को मजबूर करने वाला फटका. नयन भगतच्या बॅटमधून याही वेळेला नयनचा पलटवार. नयनने केलाय फुलातून वार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पार येतोय. सिंधू नायक षटकार. आता सामन्याने करवड बदलली आहे. सामन्याने गती घेतली आहे. इथून मोमेंटम शिफ्ट झालाय. सामना बॅटिंग टीम कडे पुन्हा एकदा झुकलाय. किंबहुना सामना डोलायमान स्थितीमध्ये आलाय. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. जिंकण्यासाठीचं समीकरण थोडंसं सोपं झालंय. 21 धावांची अजून आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 बॉल 21 धावा हे समीकरण जिंकण्यासाठी साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट टीमच्या समोर आक्रमण केले महेश बाईडकर वरती. 2 बॉल मध्ये सलगचे 2 षटकार आणि या मॅच मध्ये मी करणार पलटवार. नयन भगतने केलाय अफलातून खेळायला सुरुवात. नयन भगतचा हा रथ रोखेल का महेश बाईडकर? हॅट्रिक करेल का? स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा तयार. प्लेड ऑन चेंडू आतमध्ये बॅटची आतली कडा रुबी कट्टा आणि त्या दरम्यान फलंदाज आउट.
43 धावांवरती अजून एक धक्का मिळाला बॅटिंग टीमला. प्रीतम बारीचा खेळ इथे संपला. नयन भगत अजूनही मैदानामध्ये बॅटिंग करतोय आणि त्यानंतर आमच्या स्कोर बुक मध्ये थोडासा बदलाव देखील होतोय. 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये महेश बाईडकरने ती विकेट मिळवली आहे. 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये आले. मोमेंटम थोडासा बदलला, टेन्शन वाढलं, मात्र त्या टेन्शन मधून बाहेर येत महेश बाईडकरने पुन्हा एकदा ती सफलता मिळवली आणि पुन्हा एकदा कमबॅक रेड नेम ट्रॅकर्स गोवा संघाचं या मॅच मध्ये झालंय. जिंकण्यासाठीचं समीकरण पुन्हा एकदा तुम्ही पाहताय. 7 बॉल 21 ची आवश्यकता. या बॉल वरती आक्रमणाची गरज आहे आणि हा बॉल डॉट येण्याची आवश्यकता फिल्डिंग टीमला आहे. 7 बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल वाचण्याचा प्रयत्न केलाय. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न महेश बाईडकरने केलाय आणि त्या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल त्याच्या माध्यमातून पडतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 7 बॉल 44 धावा फलकावरती आहेत आणि 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. शेवटचा सामना या अगोदर कालच्या रात्रीमध्ये AK स्पोर्ट वरवडेचा संघ मेगा सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. सुपर 4 मध्ये आज मिळणार दुसरा संघ. त्याच्यामध्ये फक्त 7 चेंडूंचा आहे अंतर. ओरपिच बॉल कव्हर्सला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाच्या क्षणी आलाय हा चौकार, संघाला घेऊन आलाय पुन्हा एकदा बॅटिंग टीम साठी अफलातून फटकेबाजी. 6 बॉलचा खेळ, 48 धावा फलकावरती आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची आहे आवश्यकता. साई जय बोडगेश्वर बिचोले क्रिकेट संघाला सामना संपलेला नाहीये. सामना चांगला आहे, सामना जबरदस्त आहे, सामन्याने गती घेतली आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतायत. ते डावपेच आखले जात आहेत, ती रणनीती आखली जाते. कोणता संघ इथे जिंकणार आहे? या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या महेश बाईडकरने. त्याच्यावरती आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळाली. खास करून प्रीतम बारीचे 2 सलगचे षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आलेत. मागचा सामना आठवा, त्या सामन्यामध्ये 6 चेंडू 22 धावांची गरज असताना तो सामना जिंकला होता. गांगेश्वर क्रीडा मंडळ तळे क्रिकेट संघाने तेच काम इथे आता करावं लागेल. बॅटिंग टीमला 6 बॉल 16 ची आवश्यकता. सामना इथून जिंकण्याची दोन्ही संघांना समान संधी आहे. नयन भगत टीमचा आयकॉन खेळाडू मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतोय. लतीफ देखील नाईक आहे, ज्याने एका बॉल मध्ये चौकार ठोकून इरादे स्पष्ट केलेत. सामन्याने पुन्हा गती घेतली आहे. सामना शेवटच्या ओव्हर मध्ये रंगताना पाहायला मिळेल. या सामन्याचा विजेता कोण हे सांगणार षटक, या सामन्याचा विजेता कोण, किंबहुना सुपर 4 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ कोण हे ठरवणारा षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती अनुष केरकर तयार होईल. 6 बॉल मध्ये 16 ची आहे आवश्यकता. शेवटची ओव्हर, शेवट कोणासाठी गोड होईल, अंत भला तो सब भला. हवेत फटका चुकला, बॅटची वरची कडा, पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत. पहिला धक्का याच ओव्हर मध्ये पहिल्या बॉल मध्ये दिलाय अनुष केरकरने. फलंदाज आउट. 6वा धक्का बॅटिंग टीमला. आपण मुख्य मंचावरती जाणार आहोत आणि शेवटचं कुपन, ज्या कुपनची तुम्ही सगळे प्रतीक्षा करता आहात. चला पुन्हा एकदा आपल्या खिशामध्ये हात घाला. नशीब आजमावण्याची संधी तुमच्यासाठी आली आहे. आपण मुख्य मंचावरती जाणार आहोत आणि ते लकी कुपन काढणार आहोत. 6 बॉल मध्ये 16 ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती विकेट हातामध्ये लागली आहे अनुष केरकरच्या. 5 बॉलचा खेळ आहे, 16 ची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट 19 च्या पुढे गेलंय. 5 बॉल 16 धावांची गरज. स्ट्राईकला नवीन फलंदाज, ज्याला खातं ओपन करायचं बाकी आहे, सचिन सावंत स्ट्राईकला तयार. लतीफ नाईकला साथ देण्यासाठी सचिन मैदानामध्ये दाखल झाले आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती अनुष तयार आहे. 2 बलाढ्य संघ गोमंतक भूमीमधील
एक संघ 9 तारीखला शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दीमध्ये खेळ, एका संघाचा प्रवास या मालिकेमध्ये या सामन्यामध्ये थांबेल. तो थांबणारा संघ कोणता? 9 तारीखला प्रचंड गर्दीमध्ये खेळणारा संघ कोणता? याच्यामध्ये फक्त 5 चेंडूंचं अंतर आहे. आता हृदयाचे ठोके वाढतील. सामन्यामध्ये दोन्ही संघ हॅलो लढताना पाहायला मिळतील. 5 बॉल 16ची आवश्यकता. पाच चेंडू 16 धावांची आहे आवश्यकता. चला साऊंड सिस्टीम साऊंड वाले. यानंतर 5 बॉल 16ची आहे आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन सावंत. और पिच बॉल कव्हर्सला. ओ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. प्रेक्षक गॅलरी मध्ये येतोय षटकार. आता प्रेक्षकांना समजलं असेल ते शेवटचं कूपन आम्ही एवढ्या वेळासाठी का काढलं नाही. कारण तर ते कूपन आम्ही काढलं असतं, तुम्ही घरी गेले असतात आणि घरी गेल्यानंतर YouTube वरती तो सामना पाहिल्यानंतर तुमचं टेन्शन वाढलं असतं. अरे उगाच लवकर घरी आलो, जर सामना पाहण्यासाठी थांबलो असतो तर खूप मजा आली असती. तो सामना तुमच्या भेटीला आलाय. 4 बॉल 10ची गरज आहे. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. काय अफलातून फटका इथे खेळलाय. आल्या आल्या तो धमाका केलाय, तो ब्लास्ट केलाय सचिन सावंतने. दबाव वाढलाय. याही वेळेला हवेत बॉल, विकेट येण्याची शक्यता आहे आणि ती विकेट आली आहे. सचिन सावंत 6 धावांचं योगदान. 3 बॉल 10 धावांची अजून आहे आवश्यकता. एक षटकार ठोकला आणि त्यानंतर विकेट गमवावी लागली आहे सचिन सावंतला, ज्याने बॅटिंग टीमच्या खेम्यामध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण केलं. तोच फलंदाज आऊट झालाय सचिन सावंत. तीन चेंडू 10 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. युवराज पालेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये. लतीफ नाईकला साथ देण्यासाठी 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. येणारा चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा. बॅटची कडा, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल पुन्हा एकदा मागे गेलाय. सिंगल पाहायला मिळेल. 2 बॉल जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 9 धावा हे समीकरण साई जय बोडगेश्वर बिचोली क्रिकेट टीमच्या समोर प्रेनेम ट्रॅकर्स गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये 9 तारीखला कोणता संघ पुन्हा गोमंतक भूमीमधून कोकणच्या भूमीमध्ये येईल, गोवा राज्यातून महाराष्ट्रामध्ये येईल, हे ठरवणारे शेवटचे 2 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार.
2 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची आहे आवश्यकता. चला हा चेंडू दोन्ही संघांसाठी लाख मोलाचा. डब्याचा बॉल हवेत. यष्टीरक्षकाकडून तो झेल सुटला. 2 बॉल 9 धावांची गरज असताना धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट सरेंडर करावी लागते. आणि या चेंडूवरती जर पाहिलं तर एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. शेवटचा बॉल 8ची आहे आवश्यकता. संकेत झोरे नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होत आहेत. शेवटचा बॉल. प्रेनेम ट्रायकर्स प्रेनेम गोवा क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये ते नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. दुसऱ्या बाजूला थोडेसे खांदे झुकतायत साई जय गणेश बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट टीमचे दोन्ही गोमंतक भूमीमधील संघ. शेवटचा बॉल खेळण्यासाठी फलंदाज तयार. 8 धावांची अजून आहे आवश्यकता. साई जय बोडगेश्वर क्रिकेट टीमच्या संघाला. ड्राईव्ह केले बॉलला आणि हा सामना जिंकला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रेनेम ट्रायकर्स गोवा संघाने पहिल्या रात्रीमध्ये AK स्पोर्ट वरवडे आणि दुसऱ्या रात्रीमध्ये प्रेनेम ट्रायकर्स गोवा प्रेनेमचा संघ सुपर 4 मध्ये अर्थातच सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. लगेच आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि ज्याची तुम्ही सगळे वाट बघता आहात ते लकी गुबन. मिस्टर श्रेष कदम आणि लकी ड्रॉ त्याचं कुपन पुरुष गटातील शेवटचं कुपन तिसऱ्या 1 4 8 1 1481